आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। ठाकरेंच्या सीएम पदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांची नाराजी। सध्या सीएम पदाबाबत कोणतीही चर्चा नको, काँग्रेसची भूमिका, सूत्रांची माहिती। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा पवित्रा, तर आंदोलन न करण्यासाठी पोलिसांची तुपकरांना नोटीस। बदलापूर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। मुख्यमंत्री शिंदेंची काल फडणवीस दादांसोबत 2 तास बैठक। वर्षावर पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र बंदवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। निवडणुका आहेत म्हणून मला सुरक्षा दिलेली असावी, माझ्या दौऱ्याच्या खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते। Z+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बॅरिकेडिंग। वर्षा निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या सुरक्षेत वाढ। आज रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ। पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। या महिन्याच्या शेवटी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं शरद पवारांचं आश्वासन। कोल्हापुरात भाजपला धक्का, समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार। 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश। कोल्हापुरात आज समरजित घाटगेंचा कार्यकर्ता मेळावा। प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मेळाव्याचा निरोप। शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मेळावा होणार। बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय। बारामती मतदारसंघात जय पवारांचे दौरे वाढले। अजित पवारांच्या संकेतांनंतर जय पवार बारामतीत अधिक सक्रिय। नाशिकमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादा कार्यक्रमाला उपस्थित राहणार। नाशिकच्या मोदी मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन। नाशिकमध्ये आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पदाधिकारी मेळावा। काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। राहुल गांधींच्या उपस्थितीत महाविकास आघाडी फुंकणार रणशिंग। कडेगाव येथे 5 सप्टेंबरला महाविकास आघाडीचा महामेळावा। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार। सांगलीत खासदार विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटात जुंपली। विशाल पाटील काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी घातक असल्याची ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुतेंची टीका। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा 3रा दिवस। राज ठाकरे आज यवतमाळमधील वणी आणि वर्ध्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार। यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या बैठकीनंतर मनसे कार्यकर्त्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी। सचिन भोयर आणि प्रकाश बोरकरांच्या समर्थकांमध्ये उमेदवारीवरून वाद। राड्यानंतर प्रकाश बोरकरांची मनसेतून हकालपट्टी। स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयन यांच्या समोर सुनावणी। आजच्या दोन्ही महत्त्वाच्या सुनावण्यांकडे देशाचं लक्ष। शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात संघर्ष होण्याची चिन्ह। विद्यमान आमदार अजय चौधरींसह आणखी काही पदाधिकारी इच्छुक। अजय चौधरींनंतर सुधीर साळवेंचीही समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई। मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिल्यानं राज्य सरकारला धक्का। राजगड घोडगंगा कारखान्यानं दिलेल्या आव्हानानंतर स्थगिती। राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध। भाजपचे धैर्यशील पाटील आणि अजित पवार गटाचे नितीन पाटील यांची गुरुवारी राज्यसभेवर बिनविरोध निवड। मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आणि अमृता फडणवीस यांची भेट। खेडेकर भंडारा दौऱ्यासाठी जाताना नागपूर विमानतळावर भेट। हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक। मुस्लिम समाजानं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। कोल्हापुरात पोलीस बंदोबस्त वाढवला। आपलं सरकार सेवा केंद्रात कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप। रत्नागिरीतील 16 तर चिपळूणमधील 29 सेवा केंद्र बंद। राज्य सरकारची प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात माहिती। वाढवण बंदरामुळे 10 लाख रोजगारांची निर्मिती। केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा दावा। स्थानिक मासेमारीही सुरक्षित राखण्याचा सोनोवाल यांचा दावा। बदलापूर प्रकरणाचा समांतर तपास सीआयडी मार्फत। पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश। आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला आणि थेट तुरुंगात गेला। बदलापूरच्या आंदोलनानंतर धरपकडीत भूषण दुबे नावाच्या तरुणाला अटक। पोलिसांना आईची हॉस्पिटलची फाईल दाखवूनही अटक केल्याचा वडिलांचा आरोप।
शाळा, महाविद्यालय आणि क्लासेसमधील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी सक्तीची करा. मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसलेंचं कराड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. अकोल्यात 10 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वल्लभनगरमधून अटक. 376 आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल. आमदार बबनराव शिंदेंच्या मुलानं घेतली मनोज जरांगेंची भेट. रणजितसिंह शिंदे यांनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतल्यानं चर्चा. बबनराव शिंदे माढ्याचे अजितदादा गटाचे आमदार. आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण. मुंबईत असताना थंडी, ताप, सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं नाशिकमध्ये उपचार सुरू. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयला नोटीस. मुंबई सत्र न्यायालयानं 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला दाभोलकर कुटुंबियांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. याचिकेची दखल घेत आरोपींसह सीबीआयला नोटीस. 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार. 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती परीक्षा. राज्यात काही ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढला. पुढील 4 दिवस पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं मुंबईच्या उकाड्यात पुन्हा एकदा वाढ. 24 ऑगस्ट नंतर पावसाला सुरुवात होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसाने व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानमध्ये पाणी शिरलं. जळगावच्या 40 गावात मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे सकल भागात पाणी साचलं. काही परिसरातील रस्ते जलमय. चाळीसगाव नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये पाणी शिरलं. पाऊस पडल्यानं वारंवार दुकानांमध्ये पाणी शिरत असल्यानं दुकानदारांचा संताप. भुसावळ हातनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडले. धरणातून 50,000 ते 75,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3,768 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नुकसान भरपाईसाठी 8 कोटींची मागणी. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. रत्नागिरीतील भाटेखाडीत मच्छीमारी करणारे बोट बुडाली. बोटीवरील 6 मच्छीमार खलाशी बचावले. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोनच्या घिरट्या. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळत नसल्यानं नागरिकांवर रात्रभर जागे राहण्याची वेळ. राज्यभर कांद्याची आवक घटली. आवक घटल्यानं बाजारभाव वाढण्यास सुरुवात. नवी मुंबई, मुंबईतील कांद्याचे दर 45 ते 65 रुपयांवर. साताऱ्याच्या कराड शहरात पोलिसांनी रूटमार्च काढला. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांची खबरदारी. बीड जिल्ह्यात पोहोचली संविधान जागर यात्रा. तळागाळातील नागरिकांना संविधानाचं महत्त्व कळवण्यासाठी महाडमधून निघाली संविधान जागर यात्रा. साताऱ्याच्या कराड दक्षिणमधील 1061 कुटुंबांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याणकारी मंडळाकडून करण्यात आलं वाटप. नंदुरबार शहरात गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नंदुरबार शहर प्रशासनाचं या समस्येकडे दुर्लक्ष. लातूर महापालिकेची कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा पूर्णपणे ठप्प. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त. पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत संगणक अभियंत्याची 1,25,00,000ची फसवणूक. पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांकडून धिंड. पोलिसांची 5 आरोपींची येरवडा परिसरातील आंबेडकर नगरमध्ये धिंड काढली.